नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे आणि स्पर्धेचं देखील युग आहे। मानवाच्या वाढत्या गरजा आणि भौतिक गरजा त्यातून निर्माण झालेली हव्यासी जीवनशैली याचा मानवी जीवनावरती परिणाम होत आहे। मानवाचं अस्तित्व टिकवण्यासाठी तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे। योग साधनेच्या माध्यमातून शारीरिक घटकांचा विकास होतोच, मात्र प्रत्येक व्यक्तीनुसार त्यांच्या सहभागाचे उद्दिष्ट वेगवेगळे असतात। काही व्यक्ती आपले कार्यमान उंचावण्यासाठी तर काही व्यक्ती आपल्या शारीरिक सुदृढतेच्या घटकांचा विकास व्हावा म्हणूनही साधना अंगीकृत करतात। योग साधनेचे अनेक फायदे आहेत। योग केल्यानं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य उंचावतं। शरीर निरोगी राहतं, तणाव कमी होतो, मानसिक संतुलन सुधारते। प्राचीन भारतात उगम पावलेलं हे एक आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे। ते पूर्ण विज्ञान आहे। चिकित्सा एक पूर्ण जीवनशैली आहे। ही एक पूर्ण चिकित्सा पद्धती देखील आहे। योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य आहे की लिंग, जाती, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषा भेदांच्या पलीकडे ही आहे। हा योग माणसाच्या आयुष्यात लहानपणापासूनच विद्यार्थी दशेत संक्रमित झाला पाहिजे। तर असाच काही स्पेशल रिपोर्ट आज पाहूया महासागरच्या माध्यमातून। तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12। आज शालेय अभ्यासक्रमात योगासन हा विषय शिकवण्याची गरज आहे। याच अनुषंगाने चिरनेर प्राथमिक आश्रमशाळेत योग शिक्षक विजय पवार यांनी मुख्याध्यापक श्री मोरेसर यांच्या सहयोगाने मागील 8 महिन्यापासून योगासन वर्ग सुरू केला। पहाटे 6 वाजता सुरू होणाऱ्या या योग वर्गात इयत्ता 4थी ते 7वीचे 21 विद्यार्थी योगासन ध्यानधारणा शिकत होते। उभ्याने केली जाणारी आसने, बसून आणि झोपून केल्या जाणाऱ्या आसनांबरोबर शीर्षासन सारखे अवघड आसन देखील या योग वर्गातून विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आणि शारीरिक बदल घडून आल्याचं दिसून आलं। 1, 2, 3। मागील 8 महिने अविरत सुरू असलेल्या योग वर्गाची सांगता नुकतीच पार पडली। 1, 2, 3, 4। यावेळी तेरणा पद्मयोग साधना कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सुषमा काळे, श्री सुरेश काळे, चिरनेर मधील प्रसिद्ध उद्योगपती राजेंद्र खार पाटील, रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अनिल भोळे, पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेळगे व पत्रकार उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी करून दाखविलेल्या आसनांच्या प्रात्यक्षिकांनी त्यांच्या मागील 8 महिन्याचा योगासनाचा अभ्यास देखील या ठिकाणी दिसून आला। असेच योग वर्ग महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत भरल्या गेल्यास विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ राहील यात काही शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, महासागर न्यूज। पवार सरांनी आज जो काही इथे उपक्रम राबवलेला आहे, खरंच भारून आलं की आज ग्रामीण भागामध्ये आज एवढ्या असा सगळा ग्रामीण भाग आता डेव्हलप होत चाललाय, पण तरी सुद्धा त्या मुलांपर्यंत पोहोचणं, त्या मुलांकडनं योगा करून घेणं आणि पुढच्या आयुष्याची त्यांना दिशा देणं हे फार मोठं काम आज पवार सरांनी केलेलं आहे। त्यामुळे आज खरंच शब्द नाही आहेत की आज इथे जी परिस्थिती आहे किंवा इथे जे काय कमी आहे ते आमच्या पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून जेवढी मदत करता येईल आम्ही नक्की करणार। लवकरच एक असं कुठला तरी आपण छान कार्यक्रम घेऊन प्रत्यक्ष असे काहीतरी मदत दिसेल एवढे मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देतो। धन्यवाद। नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। आज विशेष म्हणजे योगाचं जे महत्त्व आहे, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील योगाचं महत्त्व
जगाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. खास योगा डे देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आला. बऱ्याच वेळेला देशावरती एका दिवसामध्ये संस्कार पडत नसतात. जरी योगा डे करण्याचा प्रयत्न मोदी साहेबांनी केला, त्याच्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांवरती योगाचा संस्कार होणं अतिशय गरजेचं आहे. असं असताना आपण पाहतोय प्राथमिक आश्रमशाळा चिरनेर या ठिकाणी खास 8 महिने या ठिकाणी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊन योगा देण्याचं काम या ठिकाणी पवार सरांनी केलं. आपल्यासोबत सर आहेत. काय सांगताय सर, आज खरं तर योगा हे अतिशय महत्वाचं योग करणं, साध्य करणं गरजेचं आहे, पण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांवरती संस्कार टाकणं काय वाटतं? खरं तर योगासन हा शब्द आपण बऱ्याच वेळेला फक्त ऐकतो, पण योग म्हणजे आता माझ्या मॅमनी सांगितलं की योग म्हणजे नेमकं काय आहे, साध्य करायचंय. शरीर आणि मन यांचं हे एका ह्याच्यामध्ये सांधल्या गेलं पाहिजे, ते स्थिर झालं पाहिजे, तरच तो योग घडतो. आज ह्या योगासनांची गरज किंवा योगाची गरज खऱ्या अर्थाने आपल्या भारताला आहेच, आजच्या पिढीला आहे. तर हा जो मला वारसा दिलेला आहे किंवा हे मला जे प्रशिक्षण दिलंय, हे मला प्रेरणा देणारे माझ्या मॅम आहेत, त्याच ह्याच्याबद्दल जास्त काही सांगू शकतील. अगदी आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर सुषमा काळे मॅडम आहेत. मॅडम, खरं तर योगा आणि हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही योगा टीचर आहात, प्राचार्य आहात. काय सांगाल, योगाचं महत्व काय आहे आणि विशेष तुम्ही आज ह्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचलात? नक्कीच. सगळ्यात आधी तर मी माझा जे विद्यार्थी आहे विजय पवार सर, मी यांचं कौतुक करेन. कारण का स्वतः ते मास्टर्स करता आहेत योगामध्ये. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की नरेंद्र मोदींनी जसं म्हणजे ते आपले पंतप्रधान आहेत आणि त्यांनी 21 जूनला योगा डे या निमित्ताने म्हणजे एक उत्सव म्हणून कसा योगा साजरा करायचा हे त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यामागची खरी जी भूमी जी आहे ती अशी आहे, भूमिका त्यांची, की मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य साधण्याची गरज अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आहे आणि सर्वच वर्गातल्या जनतेसाठी आहे खरं तर हे. पण आज हा जो योग जो घडला हा अशासाठी होता की आश्रमशाळेतल्या मुलांपर्यंत सुद्धा हा योग पोहोचवण्याचं काम जे आहे, जे जसं आपण म्हणतो की भारतामध्ये गुरु शिष्य परंपरा आहे आणि ही परंपरा कुठेतरी चालू ठेवण्याचं काम म्हणजे मला माझ्या अत्यंत नशिबाने मला मिळालं आणि ते पुढे माझ्या शिक्षकांनी चालू ठेवलं. आणि मी ही आशा बाळगते की हे विद्यार्थी सुद्धा ही परंपरा पुढे चालू ठेवतील आणि त्यांच्या जीवनामध्ये मात्र नक्कीच चांगलं एक भवितव्य, एक व्यावसायिकदृष्ट्या भवितव्य घडवतील. आणि एक मी मुद्दा सांगू इच्छिते की आजचा योगा हे फक्त रोज सकाळ संध्याकाळ योग करावं इतपत फक्त आधारित न राहता आता योगामध्ये मुलं करिअर करू शकतात. म्हणजे त्यामध्ये डिग्री करता येते, मास्टर डिग्री करता येते, PhD करता येते, संशोधन करता येतं आणि भारतामध्ये मुलांनी यामध्ये पुढे यावं अशी माझी वैयक्तिक स्तरावरती इच्छा आहेच आहे. त्याचबरोबर माझी जी संस्था आहे प्रेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, त्याच्या अंतर्गत प्रेरणा पद्मयोग साधना या कॉलेजमध्ये देखील आम्ही मुलांना व्यावसायिकदृष्ट्या शिक्षण देण्याचं काम योगा क्षेत्रामध्ये करत आहोत. तर मुलांनी असं आदिवासी पाड्यातील मुलांनी किंवा आश्रमशाळेतील मुलांनी देखील पुढे यावं आणि आपलं यामध्ये करिअर घडवावं असं मी अपील करते, असे माझी इच्छा. अगदी अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे योगामध्ये करिअर करण्याच्या संधी देखील आज आहेत. विशेष म्हणजे आज योगाचं महत्व खरंच जगाला कळत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक आहेत मोरे सर. खरं तर तुम्ही देखील योगा शिकवता शिकवता शिकलात, काय वाटतं? नक्कीच. आज सर पाहायला गेलं तर आपण शिक्षण तर देतोच डेली मधले, पण त्याच्याबरोबर आता आरोग्य म्हणा, ह्या बाकीच्या आपले शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक तंदुरुस्ती देखील असणं गरजेचं आहे. आज आपण पाहिलं तर आज मुलं अभ्यासामुळे टेन्शन घेऊन आत्महत्या वगैरे करतात, परंतु आजच्या योगाच्या माध्यमातून त्यांची एक मानसिकता खंबीर होऊ शकते की आणि त्याच्यातून एक मानसिकता म्हणा, त्यांच्याकडे विचार करण्याची म्हणा आणि शारीरिक एक बल वाढू शकतं आणि त्याच्यातून नक्कीच ह्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी या योगाचा लाभ होणार आहे. आणि यापुढं आणि जे पवार सरांनी या ठिकाणी योगाचं प्रशिक्षण मुलांना दिलेलं आहे त्यांच्या भवितव्यासाठी तर ते नक्कीच लाभदायक असणार आहे. त्याचप्रमाणे शाळेतील इथून पुढं पवार सर असतील किंवा मी असेल, आमच्या माध्यमातून यापुढे देखील हे योग प्रशिक्षण प्रत्येक मुलांना कसं देता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो. तर आज आपण पाहतो की आश्रमशाळेमध्ये हे विद्यार्थी या ठिकाणी जमा आहेत आणि या विद्यार्थ्यांनी खरं तर योगाचं महत्व जाणून घेतलं आणि तब्बल 8 महिने यांनी योगा करून या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी योगा शिक्षण साध्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. कॅमेरामॅन देवाशिष कुमार सह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.